नमस्कार शिक्षक मित्रांनो, विद्यार्थ्यांना दिलेल्या क्षमतांपर्यंत सुलभरित्या कसे न्यावे यासाठी काही कृती करणार आहोत. त्यातला अध्ययन स्तर आहे 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज हे चिन्ह वापरून बेरीज करतो. तर आपण यासाठी शिक्षणशास्त्र अध्यापन पद्धतीचा अवलंब करणार आहोत. या पद्धतीमध्ये विद्यार्थी कृती व निरीक्षण करून शास्त्रोक्त पद्धतीने अध्ययन करतो. प्रत्यक्ष अनुभव, क्रियाशीलता, प्रात्यक्षिक यावर भर असतो. या पद्धतीने मिळवलेले ज्ञान अधिक दृढ होऊन जास्त काळ स्मरणात राहते. तर चला तर वळूया मग अध्ययन अध्यापनाकडे. शिक्षक मित्रांनो, आज आपण मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करायला शिकणार आहोत. जसे पहा, इथे आपल्याकडे काही पिवळे बाहुले आहेत व या बाजूला आपल्याकडे काही केशरी रंगाची बाहुले आहेत. आपण हे सर्व बाहुले एकत्र मिळून मोजले असता आपल्याला एकूण 10 बाहुले मिळतील. आता हे एकत्र करणे, मिळवणे यासाठी गणिती भाषेत कोणती बरं मांडणी असेल, असे कुतूहल विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करू. विद्यार्थी सांगतील वस्तू एकत्र मिळवणे म्हणजे बेरीज करणे होय. हे अपेक्षित उत्तर प्राप्त झाल्यावर आपण त्यांना काही चिन्हांची ओळख करून द्यावी. म्हणजे आपण विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करून त्यांना ज्ञाताकडून अज्ञाताकडे न्यायला हवे. चला तर आता चिन्हांची ओळख करून देऊया. आता मी डाव्या बाजूला काही डब्या ठेवून घेतो. या बाजूला मी काही डब्या मांडून घेतल्या आहे. आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो की डाव्या बाजूला जेवढ्या डब्या आहेत तेवढ्याच डब्या तुम्ही उजव्या बाजूला मांडा. मग एखादा विद्यार्थी तेवढ्याच डब्या उजव्या बाजूला मांडेल. आपण विद्यार्थ्यांना दोन्ही बाजूच्या डब्यांचे निरीक्षण करायला सांगू. मग त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या असे लक्षात येईल की दोन्ही बाजूच्या डब्या या समान अशा झाल्या आहे. अशा प्रकारे मुले डब्या मांडून त्यांच्यातील समान हा संबोध स्पष्ट होणार आहे. इथे डाव्या बाजूला मी 8 पाने ठेवली आहेत व उजव्या बाजूला मी 8 पाने ठेवली आहेत. म्हणजेच आपली दोन्ही बाजूची पाने ही समान झाली आहेत. यालाच आपण म्हणू शकतो 8 पाने बरोबर 8 पाने. इथे आपण बरोबर या चिन्हाची ओळख करून देऊ शकतो. शिक्षक मित्रांनो, यानंतर आपण पुढील चिन्हाची ओळख करून देऊया. मी या डाव्या बाजूला 6 चॉकलेट ठेवले आहेत व उजव्या बाजूला 4 चॉकलेट ठेवले आहेत. येथे आपण मिळवणे, एकत्र करणे अशा शब्दांचा वापर करतो. मुलांना त्यांचे निरीक्षण करायला सांगावे. आता आपण मिळवणे, एकत्र करणे या शब्दांच्या ऐवजी बेरीज या चिन्हाचा वापर करूया. या चिन्हाला आपण गणिती भाषेत अधिक असेही म्हणतो. आता आपण विद्यार्थ्यांना वाचन करायला शिकवावे. जसे 6 चॉकलेट अधिक 4 चॉकलेट बरोबर 10 चॉकलेट. या उदाहरणाचा वापर करून आपण विद्यार्थ्यांना 2 गटातील वस्तू एकत्र करून मोजण्यासाठी बेरीज या चिन्हाचा उपयोग होतो ही संकल्पना स्पष्ट करून देऊ शकतो. विद्यार्थ्यांची बेरीज ही संकल्पना दृढ करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना आणखी उदाहरणांचा सराव देऊ शकतो. जसे बघा, या डाव्या बाजूला मी 12 ठोकळे ठेवले आहे व उजव्या बाजूला 3 ठोकळे ठेवले आहे. आता आपण चिन्हांचा व अंकांचा वापर करून यांची बेरीज करण्याचा सराव घेऊ. जसे बघा, इथे 12 ठोकळ्यांसाठी आपण 12 हा अंक ठेवूया. तसेच 3 ठोकळ्यांसाठी आपण 3 हा अंक घेऊया. आपल्याला यांची बेरीज करायची आहे, तर बेरजेसाठी आपण बेरीज या चिन्हाचा वापर करूया. मग यांचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला हवं आहे ते पुढचं चिन्ह म्हणजे बरोबर. तर मग आपलं असं उदाहरण तयार होईल 12 अधिक 3 बरोबर. तर याचं उत्तर आपणास मिळेल 15. मग आपण विद्यार्थ्यांना या उदाहरणाचे वाचन करायला शिकवावे. 12 अधिक 3 बरोबर 15. बघा शिक्षक मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या बोटांची भाषा, वस्तूंची भाषा, कृतींची भाषा, चित्रांची भाषा, ध्वनींची भाषा व अंकांची भाषा या गणिती भाषांचा उपयोग करून बेरीज हे चिन्ह वापरून 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायला आपल्या विद्यार्थ्यांना अतिशय सुलभरित्या शिकवू शकतो.